विटेवर उभे राहण्याची कथा. पुंडलिक आणि विठ्ठल. श्रीकृष्ण द्वारकेत असताना त्यांचे परमभक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. पुंडलिकांची भक्ती पाहण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः त्यांना भेटायला द्वारकेहून आले. जेव्हा श्रीकृष्ण पुंडलिकांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा पुंडलिक आईवडिलांच्या पाया दाबत होते. त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांकडे न बघता जवळ पडलेली एक वीट भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांकडे फेकून मारलेली वीट श्रीकृष्णाकडे सरकवली आणि त्यावर उभे राहण्यास सांगितले. श्रीकृष्ण त्या विटेवर जाऊन कटीवर कमरेवर हात ठेवून उभे राहिले. पुंडलिक जेव्हा सेवेतून मोकळे झाले तेव्हा त्यांना खूप पश्चाताप झाला, परंतु श्रीकृष्णाने त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. पुंडलिकाने विनंती केली की हे प्रभो, तुम्ही भक्तांसाठी असेच या विटेवर युगायुगे उभे राहा. तेव्हापासून विठ्ठल 28 युगांपासून विटेवर उभा आहे. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तसेच देवदेवतांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून भरभरून धन्यवाद.